नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे सर्वांचीच आवडती भरली भेंडी। भरली भेंडीत करण्यासाठी सर्वात आधी आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत। इथे मी स्वच्छ धुवून आणि पुसून भेंडी घेतलेली आहेत। हळद, लाल मिरची पावडर, तिखट, गरम मसाला पावडर आणि चवीपुरतं मीठ। स्वच्छ धुवून कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। सफेद तीळ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, जिरं, शेंगदाण्याचा कूट, त्याचप्रमाणे किसून घेतलेलं सुकं खोबरं। इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅन मध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत, सफेद तीळ, त्याचबरोबर खोबरं आणि घेतलेला कढीपत्ता देखील। पॅन गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून आपण हे भाजून घेणार आहोत। इथे आपले सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे। गॅसची फ्लेम लो करून भाजल्यामुळे आपला कढीपत्ता देखील छान क्रिस्पी भाजलेला आहे। आपलं भाजलेलं साहित्य थंड होईपर्यंत आपण एक साइडला भेंडी कापून घेणार आहोत। मी ते बऱ्यापैकी भेंडी कापून घेतलेली आहेत। भरली भेंडी करण्यासाठी भेंडी अशी घ्यायची, इथे कट करायची, अशी उभी चीर मारायची, आतून चेक करायची, कारण की भेंडी कधी कधी आतून खराब देखील असतात। इथे आपली सर्व भेंडी कापून आणि चेक करून झालेली आहे। आपलं भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड देखील झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। सर्व साहित्य मिक्सरला बारीक देखील करून झालेलं आहे। आता आपण हे सर्व घेतलेले मसाले एकत्र करणार आहोत। मसाले एकत्र करून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, त्याचबरोबर हे भाजलेलं साहित्य, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। आपण घेतलेलं सर्व साहित्य इथे छान मिक्स करून झालेलं आहे। याला थोडीशी आंबट गोड चव येण्यासाठी मी इथे चिंच आणि गुळाचं पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जर आंबटपणा येण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तो देखील करू शकता। त्याचबरोबर आमचूर पावडर देखील वापरू शकता। लिंबाचा रस ॲड केल्यामुळे त्याला ओलसरपणा येणारच। आमचूर पावडर जेव्हा ॲड कराल त्यावेळेला मात्र 1 चमचा तेल वापरा, त्यामुळे आपल्या सर्व साहित्याला थोडासा ओलसरपणा येईल। चिंच आणि गुळाचं पाणी यामध्ये मिक्स करून झालेलं आहे। भेंडी अशी ओपन करायची आणि यामध्ये हा मसाला जो आहे तो असा भरून घ्यायचा। मसाला ओलसर केल्यामुळे तो व्यवस्थित भेंडीमध्ये भरला देखील जातो आणि तो बाहेर देखील पडत नाही। याच पद्धतीने मी सर्व भेंडींमध्ये असा मसाला भरून घेणार आहे। इथे आपल्या सर्व भेंडींमध्ये मसाला भरून झालेला आहे। तुम्हाला जर सकाळी डब्यासाठी जर भरली भेंडी करायची असेल तर अशा पद्धतीने मसाला भरून तुम्ही भेंडी फ्रीज मध्ये देखील ठेवू शकता। त्यामुळे तुम्हाला भरली भेंडी करायला आणखीन सोपं जाईल। मी इथे पॅन गरम करून त्यामध्ये थोडंसं जास्त तेल घालून घेतलेलं आहे
आता यामध्ये आपण भेंडी घालणार आहोत। भेंडी घालताना भेंडी ही अशी उलटी ठेवायची। गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे। भेंडी जर आपण अशी ठेवली ना तर त्यामुळे काय होतं, ही अशी ओपन होतं आणि यातला मसाला बाहेर येतो। त्यामुळे भेंडी अशी उपरी ठेवायची आणि आवर्जून गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची। आपण इथे सर्व भेंडी पॅनवर ठेवून घेतलेली आहेत। गॅसची फ्लेम कमी करूनच 3 ते 4 मिनिटं आपण यावर झाकण ठेवणार आहोत। त्यामुळे काय होतं, थोड्या वाफेने आपली भेंडी जी आहे ती शिजतात। इथे आपल्या भेंडीला 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। आता आपण ही भेंडी जी आहे ती हळू अशी परतून घ्यायची। भेंडी परतताना देखील घाई करायची नाही, ती हळूहळू अशी परतून घ्यायची। हीच भेंडी परतताना जर मी घाई केली असती तर यातला मसाला बाहेर आला असता। एखादा पदार्थ जेव्हा आपण आवडीने करतो तो चवीला जितका छान झाला पाहिजे त्याचप्रमाणे तो दिसायलाही देखणा दिसला पाहिजे। आता आपण ही भेंडी झाकण न ठेवताच 4 ते 5 मिनिटं अशी शिजवून घेणार आहोत। इथे आपली भेंडी दोन्ही साइडने छान फ्राय देखील झालेली आहे। बऱ्याचदा आपण भाजी करतो तेव्हा मुलं तोंड मुरडतात की मी खात नाही म्हणून। भरली भेंडी जेव्हा आपण करतो तेव्हा मुलं अगदी आवडीने खातात। आपली इथे भरली भेंडी करून खाण्यासाठी देखील तयार आहे। मग तुम्ही कधी करताय? तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।